नाशिक विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवलाय। या मतदारसंघात भाजपामधून फुटून बाहेर पडलेले गणेश गीते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणात होते। ही निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली। पैसे वाटप, दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये घडलेल्या चकमकी यामुळे हाय व्होल्टेज लढतीचं चित्र निर्माण झालं होतं। प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी जाहीर झालेल्या निकालाने राहुल ढिकले यांनी एक हाती बाजी मारल्याचं स्पष्ट झालंय। प्रथम फेरीपासून ढिकले यांनी जी आघाडी घेतली आहे ही अखेरपर्यंत राखली आहे। त्यांना 1,56,246 मतं मिळाली आहे, तर गणेश गीते यांच्या पारड्यात 68,429 मतांचे दान पडले। 87,817 मतांनी गीतेंचा पराभव झालाय। वास्तविक ही लढत तुल्यबळ समजली जात होती, पण निकाल हाती आल्यानंतर ती बहुतांशी एकतर्फी झाल्याचं स्पष्ट झालंय। मतदाराने महायुतीला निवडून देताना ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी केलेल्या विकास कामांना खरी पावती दिली असेच म्हणावे लागेल। विजयी झाल्यानंतर समर्थकांच्या घोळक्यात भरलेल्या गुलालानं राहुल ढिकले यांनी मतदारांचे आभार मानले। निवडणुकीपूर्वी आणि नंतरही नाट्यपूर्ण घटकांची किनारे या निवडणुकीला लाभली होती। राजकीय वारसा चालविताना त्यांस मिळालेली विकास कामांची जोड हे राहुल ढिकले यांच्या विजयाचं प्रतीक म्हणावं लागेल। राज्यात जे आहे तेच नाटकात आहे। ही लाट जी आहे ती विकासाची आहे, ही एक चांगला महाराष्ट्र घडवण्याची आहे। देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची ही पावती। एवढ्या मतांनी विजय व्हायला असं वाटलं हो, वाटलं होतं, कारण समोरचा फक्त श्रीमंत होता आणि तो जनतेच्या दरबारात हा श्रीमंत नव्हता, तर तो गरीब होता। विजयाचं श्रेय कोणाला द्याल? जनतेला आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना, आमच्या वरिष्ठांना। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।